हा प्रश्न वेव्ह ऑप्टिक्स या चॅप्टरवर सीईटी 2025 ला विचारलाय. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट द वेवलेंथ ऑफ लाइट यूज्ड इज 6000 एंगस्ट्रॉम unit. The screen is 40 centimeter from the slit and the fringe width is 0.012 centimeter. The distance between two slits is option A 0.024 centimeter, B 2.4 centimeter, C 0.24 centimeter and D 0.2 centimeter. तर आपल्याला काय दिलंय, तर या पद्धतीने ह्या दोन स्लिट मधलं डिस्टन्स डी काढायचंय. आपल्याला माहितीये डिस्टन्स बिटवीन सोर्स आणि स्क्रीन हे कॅपिटल डी असतं आणि त्याची लाईटची वेवलेंथ ही लॅम्बडा असते आणि फ्रिंज विड्थ बीटा ही कोणत्या फॉर्म्युलाने मिळते आपल्याला, तर बीटा दॅट इज इक्वल टू वेवलेंथ इनटू डिस्टन्स बिटवीन दी सोर्स अँड दी स्क्रीन म्हणजे कॅपिटल डी डिवाइडेड बाय स्मॉल डी. मग आपल्याला बीटा किती दिलीये, तर 0.012 सेंटीमीटर म्हणजे इंटू 10⁻² मीटर. वेवलेंथ 6000 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजे 6000 इंटू 10⁻10 मीटर. आता डिस्टन्स 40 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर म्हणजे 0.4 मीटर आणि हे डी आपल्याला काढायचे. मग त्याला सिंपल केलं, हे 1.2 इंटू 10⁻4 केले, त्याच्यानंतर हे 6 इंटू 10⁻7 झाले, हे 0.4 झाले डिवायडेड बाय डी. ह्या डी ला ट्रान्सफर केलं इकडं, मग हे इकडे आल्यावर डिवाइड झाले. मग आता हे 0.4 चे 4 इंटू 10⁻1 केले म्हणजे हे 6 4 जा 24 इंटू 10⁻8 डिवायडेड बाय 1.2 इंटू 10⁻4. मग आता हे झाले 20 इंटू 10⁻4 म्हणजे 2 इंटू 10⁻3. यालाच आपल्याला असं लिहिता येईल 0.2 इंटू 10⁻2 मीटर आणि हेच काय झाले तर 0.2 सेंटीमीटर. कारण ऑप्शन कशात दिलेला आहे सेंटीमीटर मध्ये, की जो करेक्ट ऑप्शन म्हणजे दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स हे 0.2 सेंटीमीटर आहे, जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं? शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग क्वीन्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.